दरम्यान चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेनं दिलेल्या अहवालावर मनसेनं आक्षेप घेतलाय। संदीप देशपांडे यांनी घटनेशी संबंधित लोकांना धडा शिकवण्याचा इशारा दिलाय। तर मुंबईच्या महापौर आणि विरोधी पक्ष नेत्यांनीही आपल्याला हा अहवाल मान्य नसल्याचं म्हटलंय। निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही। गार्डन सुपरिटेंडेंट परदेशी यांना वाचवण्यासाठी म्हणून कालच्या काल हा अहवाल रात्री कसा आला? अशा फुल्ली 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 आणि फुल्ली लोकांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही कारवाई केली नाहीत, यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला तर अभूतपूर्व असा गोंधळ जो काय होईल त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील। त्या कमिटीच्या अहवालामध्ये संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले PMC त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे। आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भूर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे, तो मला मान्य नाही की किमान या घटनेचा महानगरपालिकेवर काहीतरी मोठा परिणाम होईल आणि महानगरपालिका ह्याच्यातनं काहीतरी अजून धडा घेईल। कारण त्याच चेंबूर परिसरामध्ये 2020च्या याच्यामध्ये घोडेस्वार म्हणून अतिशय गरीब बाईचं पण आजचा घडला अद्याप तिला काही मदत मिळाली नाही। मग मधल्या 4 वर्षात तर कोणच नव्हतं आम्ही। त्यामुळे हा जो अहवाल आला आहे हा मलाही मान्य नाही।